नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीमध्ये एका आदिवासी युवकाच्या झालेल्या हत्येमुळे परिसरात तणाव वाढला आहे। या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बंद पाळण्यात येत आहे। याचाच भाग म्हणून शहादा तालुक्यातील प्रकाशा गावातही आज कडकडीत बंद पाळण्यात आला। या घटनेनंतर बिरसा फायटर्स आणि एकलव्य आदिवासी युवा संघटना यांसारख्या विविध संघटनांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे। आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे, सर्व आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे। प्रकाशा गावातील बंद याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आदिवासी संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात आज पूर्णतः बंद पाळण्यात आला। गावातील सर्व दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होत्या। या बंदला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे गावातील दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते। यापूर्वीही विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाशा गाव आंदोलनांमध्ये सक्रिय राहिला आहे। सध्या नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। आदिवासी संघटना आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागणीवर ठाम असून या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मराठी न्यूज राजू साळी। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।